सांबार टाकतो थोडसा. आज मी मच्छीची भाजी बनवतो. तर आमच्या इकडे याले सांडकोया म्हणतात. हे सांडकोया आहेत. आज मी हे भाजी बनवतो. तुमच्या इकडे काय म्हणतात तर आम्हाला कमेंट करून सांगा. त्याला लागणारा मसाला, हा थंडा मसाला, हा गरम मसाला, हे डाळ, थोडीशी जिरं आणि खसखस, हळद, सांबार, मीठ, मिरच्या, लसूण, अद्रक आणि हे कांदे भुजून घेतो चुलीत. हे खोबरं. त्याच्या भाजीले मसाला शिल्लक पाहिजे, यानं चांगली भाजी येते. मग आज मी बनवतो. आता हे घासून आणतो, चांगल्या धुवून आणतो, पोट फोडून चांगली चकचक धुवून आणतो. आता हे चकचक धुवून घेतले, घासून हे घासून धुवून घेतले. आता याचे पोट फोडतो. हे असं पोटातलं निघते याचे हे कडू. पोट फोडून घेतले. आता हे धुतो चकचक. मग ते कडू होत नाही. तर आता हे चकचक धुतले, झाल्या धुणं. आता मी मच्छीची भाजी करतो. हे कांदे चुलीत भुजून घेतो. हे खोबरं भुजून घेतो चुलीत. हे झाला भुजून घेतला. आता हे थंडा मसाला, गरम मसाला भुजून घेतो. तेल टाकतो थोडंसं. हे खसखस टाकतो. हे जायते मग अगोदर टाकली की, म्हणून हे जरासं मागून टाका लागते. हे डाळ, हे कांदे झाले. आता चुलीत भुजले मी. आहे आता काढून घेतो. हे झाला. आता मसाला काढून घेतो. मिरच्या भुजून घेतो. तेल टाकतो थोडंसं. साल्या मिरच्या काढून घेतो. आता पाट्यावर वाटून घेतो. भुजून घेतला मसाला. कसा वाटला बारीक. याची भाजी मग मस्त येते. चोपडी चटक. मिरच्या वाटतो.
झालं हे मिरच्या वाटणं, आता काढून घेतो. कढई गरम झाली, तेल टाकतो. यात काय मी कांदा टाकत नाही, आम्ही कांदा नसतो टाकत, आम्ही भुजून घेतो आणि लगे वाटतो पाट्यावर. मग आता या फोडणीला काय आम्ही कांदा टाकत नसतो, म्हणून मग मी आता हे मसाला टाकतो. त्यात तेल गरम झालं. मसाला झाला काय मिरचीचा गोळा टाकतो. आता उकळी आली, आता हे मच्छी टाकून देतो यात. हे आता शिजल्या, उतरून घेतो. लय शिजूनच द्या लागत. हे सांबार टाकतो थोडसा. शिजली भाजी, उतरून घेतो. या जेले लागते. हे मासोळी खायला हे सांडकोय मी बनवली. अशीच तुम्ही बी बनवून पहा आणि खाऊन पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा.